नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, अगोदरचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सिम्पटम्स प्रोड्यूस बाय फंजाय असे कोणकोणते डिसीज आहे की त्यामध्ये फंजायमुळे डिसीज कॉज होता ते आपण अगोदर बघितले। आता आपण जे बघणार आहे की बॅक्टेरियामुळे कोणते डिसीज कॉज होता आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात। तर बघा, आजचा जो पहिला डिसीज आहे तो आहे ब्लाइट डिसीज। तर ब्लाइट डिसीज पाहत असताना आपण असं पाहिलं होतं की पहिलाच जो डिसीज पाहिला होता तो पण होता ब्लाइट। म्हणजेच काय, फंगल जे पॅथोजन आहे, फंगल जो फायटोप्थोरा आणि अल्टरनेरिया असे दोन पॅथोजन पाहिले आपण तिथं। तर तो डिसीज जो आहे तो ब्लाइट डिसीज कॉज बाय फंजाय ॲज वेल ॲज ब्लाइट डिसीज कॉज बाय बॅक्टेरिया म्हणून लक्षात ठेवायचं। फंगल डिसीजमध्ये काय सिम्पटम दिसत होते ते आपण अगोदर पाहिले। तर आता आपण बघणार आहे की जो बॅक्टेरियल ब्लाइट आहे त्यामध्ये काय सिम्पटम दिसून येतात। तर लक्षात ठेवायचं, तो जो पहिला बॅक्टेरियल डिसीज आहे, फर्स्ट प्लांट बॅक्टेरियल डिसीज फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल कॉज बाय इरविनिया अमायलोरा। इरविनिया नावाचा जो जिनस आहे, बॅक्टेरियल जिनस, त्याच्यामुळे काय कॉज होतो, इरविनिया अमायलोरामुळे फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल हा डिसीज कॉज होतो। हा फर्स्ट प्लांट बॅक्टेरियल डिसीज आहे। तर ब्लाइट जो आहे, ज्याला आपण म्हणतो बॅक्टेरियल ब्लाइट ऑन राईस, BLB ऑन राईस, बॅक्टेरियल ब्लाइट ऑन राईस कॉज बाय झॅन्थोमोनास ओरायझी पॅथोआर ओरायझी मुळे हा डिसीज कॉज होतो। तर पहा, ह्या ब्लाइट डिसीजमध्ये कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात तर लक्षात ठेवायचं। जनरली पाहू आपण, अगोदर हे जनरल सिम्पटम्स काय अपेअर होतात ते पाहू आणि नंतर पर्टिक्युलर इरविनियामध्ये कोणते सिम्पटम दिसून येतात। ओके, म्हणजे फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपलमध्ये काय दिसून येते आणि बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईसमध्ये काय दिसून येते ते आपण डिटेलमध्ये पाहू। तर पहा, जनरली तिथं काय दिसून येते तर वॉटर सोक ट्रान्सलुसंट स्पॉट्स अपियर होताना दिसतं आपल्याला लिपवरती। ओके, वॉटर सोक ट्रान्सलुसंट स्पॉट्स अपियर्स ऑन ल्यूज। दुसरं आहे, त्याच्या कालांतरानं ते स्पॉट्स जे असतील, स्पॉट्स असतील किंवा स्ट्रिक्स असतील, त्याचं काय होते ब्राऊन टू ब्लॅक कलरच्या त्या दिसून येतात आपल्याला, ब्राऊन टू ब्लॅक कलरच्या दिसून येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो वर्ड आहे, ओके, मिल्की ऑर ओपॅक बॅक्टेरियल एक्झुडेशन, म्हणजेच त्याला आपण म्हणतो ऊज आउट होते। ओके, उजिंग तिथं दिसून येते। नितळ पाणी असते, नितळ पाणी, ओके, पारदर्शक पाणी दिसते आणि एक गढूळ पाणी असते। जर हे नितळ पाण्यामध्ये जर गढूळ पाण्याचा आपण एक थेंब टाकला किंवा पस टाकला तर जे ओपॅक दिसते, मिल्की गढूळ पाणी, आपल्या भाषेत काय करायचं, गढूळ पाणी, मग ते काय असते, ऊज काय असतो, ऊज दुसरं तिसरं काय नसून काय असते, बॅक्टेरियाचं ते मास असते, तिथं उजिंग होते। ओके, बॅक्टेरियल डिसीजमध्ये टिपिकल सिम्पटम्स काय असतात, तिथं ऊज आउट होते। ओके, तर आता आपण पाहून इरविनिया अमायलोरामध्ये काय दिसून येते। तर इरविनिया अमायलोरा जो आहे हा फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपलमध्ये काय दिसून येतं, हा फ्लावरिंग स्टेजमध्ये दिसून येतो डिसीज। हा जो डिसीज आहे ना, हा आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये हा दिसून येतो। फ्लावर्स काय होता, स्पॉट्स ॲपियर ऑन फ्लावर, वॉटर सोकलं स्पॉट्स ॲपियर होता। रॅपिडली ते स्पॉट जे असतील ते श्रीवेल होताना दिसता, नंतर ते ब्राऊन टू ब्लॅक कलरचे होता आणि ते गळून पडतात। ओके, किंवा ते प्लांटवरती जसेच्या तसे तिथं असतात। अशा प्रकारचे आपल्याला सिम्पटम्स तिथं दिसून येतात फ्लावरवरती। याच डिसीजमध्ये ल्यूजवरती काय दिसून येते तर ल्यूज जे आहे, ल्यूज नियर दी ट्विंग्स स्टार्टिंग होते, स्टार्ट फॉर ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स ॲपियर अलॉंग विथ मिडरिप। पहा, जे पानं असतात जे ट्विंग्सपासून तिथून ते काय होणार तर तुमचं जे मिडरिप म्हणजे जी तुमची व्हेन असणार, व्हेन त्याच्यासोबत तुमची ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स ॲपियर होताना आपल्याला दिसतात। नंतर ते जे काही ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स असतील ॲपियर झालेले ते मिडरिप सोबत तशी त्याची ग्रोथ होते आणि नंतर ते पानं कर्ली ॲपरन्स तिथं दिसून येते, ब्लॅकनिंग प्रोग्रेस होते आणि शेवटच्या स्टेजमध्ये ते पानं आपल्याला लटकलेले तिथं दिसतात, डाऊनवर्ड आपल्याला लटकलेले ते दिसतात। अशा प्रकारे आपल्याला तिथं ल्यूजवरती सिम्पटम्स ॲपियर होताना दिसतात। तर ज्या काही ट्विंग्स असतील किंवा ब्रँचेस असतील त्या काय असतात, ब्लाइटिंग। ओके, जे की ब्लाइटचे जे सिम्पटम दिसतात, बर्निंग ॲपरन्स त्या ब्लाइट होताना आपल्याला दिसतात। काय, त्याच्या ज्या ट्विंग्स असतील, ब्रँचेस असतील त्या आपल्याला अशा प्रकारे ब्लाइट सिम्पटम्स तिथं ॲपियर होताना आपल्याला दिसतात, बर्न ॲपरन्स तिथं दिसून येते। फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपलमध्ये जेव्हा फ्रूटला इन्फेक्शन व्हायचं असते ते पेडीसेलपासून फ्रूटला इन्फेक्शन होते, त्यावरती काय होते, फ्रूटवरती वॉटर सोकलो स्पॉट्स ॲपियर होता। वॉटर सोकलो स्पॉट्स ॲपियर झाल्यानंतर ते श्रीवेल दिसून येते, तिथं ममिफिकेशन दिसून येते आणि अल्टिमेटली ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स तिथं ॲपियर होताना आपल्याला दिसून येतात फ्रूटवरती। लास्ट स्टेजमध्ये काय होते तर ऊज आउट होतं। ऊज आउट होत असताना ऊज आउट एक्झिक्युशन होते तिथं
आणि ते होत असताना पहा नंतर जो ऊज आउट आहे तो कालांतरानं ब्राऊन कलरचा आपल्याला दिसून येतो. एक्सपोज झाल्यानंतर तो ऊज जो असतो तो ब्राऊन कलरचा आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपलमध्ये दिसून येतात. तर बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस कॉज बाय झॅन्थोमोनास ओरायझी, पॅथोआर ओरायझी यामध्ये आपल्याला एक सिस्टमिक सिम्पटम दिसून येतात. त्याला म्हणतात क्रेशक फेज. क्रेशक फेज आपल्याला दिसून येतो, तो दिसून येतो म्हणते बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईसमध्ये. तर हा क्रेशक फेज असतो काय, तर क्रेशक फेज सिम्पली काय आहे, जर एखादं राईसची फील्ड आहे, एखाद्या राईसच्या फील्डमध्ये राईस स्टेम बोरर नावाची एक बोरर असते, ती बोरर येते, त्याचं इन्फेक्शन आणि जो बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस असतो, तर बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस इझिली पुल्ड आउट होत नाही. तर स्टेम बोररचा जर अटॅक असला ते इझिली पुल्ड आउट होते. म्हणजेच काय लक्षात घ्या, हां हे टिलर्स असणार, छोटे छोटे सगळे टिलर्स असणार. या टिलर्समध्ये जर इथे इन्फेक्शन जर झालं तर इथून इझिली पुल्ड आउट होत नाही. जर बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईसचं जर तिथे इन्फेक्शन झालेलं असेल तर इथून हे इझिली पुल्ड आउट होत नाही. नोड आणि इंटरनोड इझिली सेपरेटेड होत नाही. जर इथं जर राईस स्टेम बोररचा जर अटॅक असला तर हे इझिली इथून पुल्ड आउट होते, इझिली हे डिटॅच होऊन जाते. असं इथून नोड आणि इंटरनोडपासून ते इझिली डिटॅच म्हणजे वेगळं सेपरेशन होऊन जाते राईस स्टेम बोररचं असलं. यालाच म्हणतात क्रेशक फेज. ओके, तर या डिसीजमध्ये ओके क्रेशक फेज जिथं दिसून येतो आहे, क्रेशक फेजमध्ये काय होते, जे काय लिप असतील, ओके जे टिलर्स असतात त्याच्यामध्ये जे लिप्स असतील ते काय होतात, एकामेकामध्ये गुंडाळले जातात. लिप रोलिंग होते, ड्रुपिंग होते, विदर होते आणि अल्टिमेटली त्याचे पूर्णपणे डेड होते. ओके, अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला क्रेशक फेजमध्ये दिसून येतात. वॉटर सोकड ह्या लिपवरती काय दिसून येणार आपल्याला, तर वॉटर सोकड ट्रान्सलुसंट्स आपल्याला स्ट्रिक दिसून येतात. ओके, ह्या ज्या आपल्याला स्ट्रिक्स रेषा तिथं आपल्याला दिसून येतील. ओके, ह्या ज्या रेषा असतात ह्या वॉटर सोकड आणि ट्रान्सलुसंट्स तिथं आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये काय होते, कालांतरानं वेवी मार्जिन दिसून येते. ओके, असे वलय असलेली मार्जिन आपल्याला दिसून येते. इनिशियल स्टेजमध्ये वॉटर सोक ट्रान्सलुसंट स्पॉट्स ॲपियर झाले, ते स्पॉट्स आहे. नंतर ते स्पॉट्स काय झाले, इलॉंगेटेड झाल्यानंतर तिथं स्ट्रिक्स तयार झाल्या. त्या स्ट्रिक्स तयार झाल्यानंतर तिथं काय होणार, वेवी मार्जिन येणार त्या स्ट्रिक्सला. वेवी मार्जिन आल्यानंतर काय होते, शेवटी बिकमिंग व्हाईट येलो ऑर स्ट्रॉ कलर. व्हाईट येलो टू याला कसा येणार, शेवटी स्ट्रॉ कलर तिथं येऊन जाणार. व्हाईट येलो टू स्ट्रॉ कलर या स्ट्रिक्सला येऊन जाणार. आता या स्ट्रिक्समधून काय होणार, या स्ट्रिक्समधून ऊज आउट होतो. ओके, एक्झुडेशन्स होते, तिथून ऊज बाहेर येतो. एका ओळीमध्ये लक्षात घ्या काय झालं, तर हे लिप होतं, या लिपवरती वॉटर सोक्ड ट्रान्सलुसंट स्पॉट्स ॲपियर झाले इनिशियल स्टेजमध्ये. नंतर हे स्पॉटच्या स्ट्रिक्स तयार झाल्यानंतर त्याला वेवी मार्जिन आली. वेवी मार्जिन आल्यानंतर ते जे स्ट्रिक्स होत्या त्या पेल व्हाईट ओके व्हाईट येलो ऑर स्ट्रॉ कलरच्या त्या स्ट्रिक्स तयार झाल्या. त्या स्ट्रिक्समधून कालांतराने तिथून ऊज बाहेर आल्यानंतर काय झालं, लास्ट स्टेजमध्ये अशाच प्रकारचे जे ग्रेन डिस्कलरायझेशन दिसून येते आणि त्या ग्रेनवरती सोक स्पॉट्स ॲपियर होताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आपल्याला झॅन्थोमोनास ओरायझी आणि इरविनिया अमायलोरा याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिम्पटम दोन्ही डिसीजमध्ये दिसून येतात. हे ब्लाइट डिसीज यामध्ये येतात. तर बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस आणि फायर ब्लाइट ऑफ पियर अँड ॲपल असे दोन प्रकारचे बॅक्टेरियल डिसीज आहे की ते कॉज बाय बॅक्टेरियामुळे ते कॉज होतात आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला सिम्पटम दिसून येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो आपला डिसीज आहे की महत्त्वाचा बॅक्टेरियल डिसीज तो आहे ऑइली स्पॉट ऑफ पोमोग्रॅनेटवरती येणारा म्हणजे डाळिंबावरती येणारा ऑइली स्पॉट ऑफ पोमोग्रॅनेट हा जो डिसीज आहे कॉज होतो झॅन्थोमोनास ऑक्झिनोस्पोडिस पॅथोवार पुनिकाईमुळं. तर झॅन्थोमोनास ऑक्झिनोस्पोडिस पॅथोवार पुनिकाई PV मीन्स पॅथोवार. तर हा झॅन्थोमोनास नावाचा जो बॅक्टेरिया आहे हा रॉड शेप बॅक्टेरिया असतो. याला सिंगल पोलर फ्लॅजेला इथे प्रेझेंट असते. ओके, आणि हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया लक्षात ठेवायचा. अगोदर आपण जो इरविनिया पाहिला आणि नंतर झॅन्थोमोनास पाहिला, हे दोन्ही काय ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया लक्षात घ्यायचं. तर ऑइली स्पॉट ऑफ पोमोग्रॅनेटमध्ये होते काय, तर इनरेग्युलर लक्षात घ्यायचं. काय काय दिसून येते, तर हा जो डिसीज आहे हा लिपवरती, फ्रूटवरती, स्टेमवरती सगळ्यावरती आपल्याला दिसून येतो. तर जे स्पॉट्स ॲपियर होता ते वॉटर सोक्ड ट्रान्सलुसंट स्पॉट्स ॲपियर ऑन लीव्ज फ्रूट्स. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला स्पॉट्स ॲपियर होताना इनिशियल स्टेजमध्ये दिसून येतात.
इनिशियली स्टेजमध्ये ल्यूजवरती स्मॉल इनरेग्युलर वॉटर सोकड स्पॉट्स ॲपियर ऑन ल्यूज. ओके, ल्यूजवरती वॉटर सोकड स्पॉट्स ॲपियर होता आणि त्या स्पॉटचं जे सेंटर असते, ओके, नेक्रोटिक सेंटर ऑफ दिस स्पॉट, आणि ते पिन हेड साईजचं असते. लक्षात घ्या हां, छोटंसं पान असते हां, पोमोग्रेनेटचं जे पानं असतात छोटे छोटे पानं असतात. तर हे जे पान आहे इथं पिन हेडचं वॉटर सोकड स्मॉल इनरेग्युलर वॉटर सोकड स्पॉट्स ॲपियर होता. त्याचं जे नेक्रोटिक सेंटर असते त्या स्पॉटचं आणि ते पिन हेड साईडचं असते. ओके, अशा प्रकारचे स्पॉट्स ॲपियर होताना आपल्याला दिसून येतात. कशाच्यावर? तर ल्यूजवरती अशा प्रकारचे सिम्पटम दिसून येतात. आणि हे जे स्पॉट्स असतात, ओके, जे ल्यूजवर असणारे जे स्पॉट्स असणार ते ट्रान्सलुसंट स्पॉट्स दिसून येतात, पारदर्शक स्पॉट दिसून येतात. ट्रान्सलुसंट स्पॉट्स इनिशियली स्टेजमध्ये लाईट ब्राऊनचे कलरचे असतात, नंतरच्या स्टेजमध्ये डार्क ब्राऊन कलरचे ते होता. पण हे असताना वॉटर सोक्ड प्रॉमिनंट मार्जिन तिथं आपल्याला दिसून येते. पहा, हा जो स्पॉट्स असणार या स्पॉट्सच्या अवतीभोवती आपल्याला प्रॉमिनंट वॉटर सोक्ड मार्जिन आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं आपल्याला तिथं स्ट्रक्चर दिसून येते. आणि अशा प्रकारचे जे काही स्पॉट्स असतील ते कोलॅस होता, नंतरच्या काळात ते सगळे एकत्र होता. आणि अशा प्रकारचे स्पॉट जे ल्यूजवरती नंतर तुमच्या स्टेमवरती ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट जर तुमच्या ट्विंग्सवरती जर दिसून आले आणि त्यांना जर गर्डलिंग केलं तर तिथून काय होते, ती जी स्टेम असणार किंवा जे ब्रँचेस असणार ते तिथून काय होते, ब्रेक होते. ओके, आणि हे जर सिम्पटम्स आपल्याला फ्रूटवरती दिसून आले, ओके, फ्रूटवरती आपल्याला पोमोग्रेनेटच्या फ्रूटवरती जर आपल्याला अशा प्रकारचे सिम्पटम दिसून आले, फ्रूटवरती जर आपल्याला अशा प्रकारचे सिम्पटम दिसून आले, ओके, हे अशा प्रकारचा वॉटर सोक्ड प्रॉमिनंट वॉटर सोक्ड मार्जिन दिसून येणार, पिन हेड साईजचा नेक्रोटिक सेंटर दिसून येणार त्या स्पॉटचं. आणि नंतरच्या स्टेजमध्ये काय होणार, हे जे सेंटर आहे तिथूनच ते फ्रूट काय होते, क्रॅकिंग होणं चालू होते. आणि क्रॅकिंग होत असताना तिथं वाय आणि यल शेप, वाय अँड यल शेपची आपल्याला तिथं स्प्लिट क्रॅकिंग तिथून दिसून येते. आपल्याला ह्या डिसीजचं प्रॉमिनंट सिम्पटम्स आहे यल अँड वाय शेपचे, तिथून काय दिसून येते, त्या फ्रूटमध्ये क्रॅकिंग दिसून येते. आणि ऑइली ॲपरन्स आपल्याला दिसून येते, ऑइली ॲपरन्स आपल्याला या डिसीजमध्ये दिसून येते. अशा प्रकारचे सिम्पटम्स ऑइली स्पॉट ऑफ पोमोग्रेनेटमध्ये आपल्याला दिसून येतात. इनिशियली स्टेजमध्ये वॉटर स्मॉल इनरेग्युलर वॉटर सोक्ड स्पॉट्स ॲपियर होताना दिसतात. नंतर ते स्पॉट जे असतात ते त्याचं नेक्रोटिक सेंटर असते आणि नेक्रोटिक सेंटर असल्यानंतर तिथं प्रॉमिनंट वॉटर सोक मार्जिन आपल्याला दिसून येते. आणि लॅटर स्टेजमध्ये ते कोलॅसेक होता. नंतर गर्डलिंग, कधीकधी गर्डलिंग दिसून येते. जर स्टेमवरती याचे अटॅक झाला, असे स्पॉट स्टेमवरती दिसून आले तर तिथं ते काय होते, गर्डलिंग होऊन तिथून ते स्टेम क्रॅकिंग होते. फ्रूटवरच्या पेरी कार्पोर जर आपल्याला दिसून आला तर तिथून काय होते, आपल्याला क्रॅकिंग दिसून येते आणि ऑइली ॲपरन्स आपल्याला तिथं दिसून येते. अशा प्रकारे सिम्पटम्स ॲपियर होताना आपल्याला दिसून येतात ऑइली स्पॉट ऑफ पोमोग्रेनेटमध्ये. तर तिसऱ्या प्रकारचा जो डिसीज असतो बॅक्टेरियल डिसीज, तो आहे कॅन्कर डिसीज. हा आपल्याला जनरली सगळ्याला माहीत असतो. सिट्रस कॅन्कर त्यातला पर्टिक्युलरली सगळ्यात महत्त्वाचा कॅन्करमध्ये सिट्रस कॅन्कर हा डिसीज. तर सिट्रस कॅन्कर डिसीज कॉज बाय झॅन्थोमोनास कॉम्पॅस्ट्रिस PV सिट्री मुळे हा डिसीज कॉज होतो. हा डिसीज जो आहे याच्यामध्ये पण आपल्याला वॉटर सोक्ड स्पॉट्स ॲपियर, वॉटर सोक्ड ट्रान्सलुसंट स्पॉट्स ॲपियर होताना पाहता. स्मॉल वॉटर सोक्ड ट्रान्सलुसंट स्पॉट सराउंडेड बाय येलो कलर, लक्षात घ्यायचं हां. अगोदरचा जो होता तिथं वॉटर सोक्ड प्रॉमिनंट मार्जिन आपल्याला ऑइली स्पॉट ऑफ पोमोग्रेनेटमध्ये दिसून आली. तर इथं काय आहे, येलो कलर्स पण कशावरती, लिपवरती जर आपल्याला दिसून आला हा डिसीज तर त्याच्यामध्ये काय दिसून येणार आपल्याला, लिपवरती जे काय लेमन सिट्रस जे काही क्रॉप असतील त्याच्यावरती अशा प्रकारचा स्पॉट दिसून इथं काय दिसणार आपल्याला, येलो कलरचं सराउंडेड बाय येलो कलर आपल्याला तिथं दिसून येतो. ओके, तेच जे स्पॉट्स असतात ते मॅच्युअर झाल्यानंतर काय दिसून येतात, स्पॉट्स मॅच्युअर झाल्यानंतर ते व्हाईट कलरचे और ग्रेइश कलरचे, राखाडी कलरचे दिसून येतात आपल्याला. आणि त्या स्पॉटला जर आपण रप्चर केलं, ओके, रप्चर इन दी सेंटर गिविंग रफ हार्ड अँड कॉर्की टिश्यू फॉर्म होता. आणि क्रेटर म्हणजे खड्ड्यासारखं तिथं खड्डा तयार होतो. लाईक ॲपरन्स आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवायचं, इथं हा कॉर्की नावाचा जो शब्द आहे ना,
कॉर्की टिश्यू तिथं फॉर्म होता. ओके, रप्चर टू हार्ड, आपण जर रप्चर करून पाहिला तर आपल्याला हार्ड दिसून येतं. हा डिसीज सिडलिंगपासून तर होल पूर्ण ट्रीपर्यंत, ओके, सिट्रस ट्रीपर्यंत आपल्याला हा डिसीज दिसून येतो. सिडलिंग म्हणजे नर्सरीमध्येपासून तर सिरियस डॅमेज, सेव्हिअर इन्फेक्शन आपल्याला हे सिडलिंग स्टेज जी असते नर्सरीमध्ये आपल्याला हा डिसीज जास्त प्रमाणात दिसून येतो. तर हा डिसीज लीपवरती येतो. लीपवरती आल्यानंतर त्याच्या ज्या ब्रँचेस असणार त्या ब्रँचेसवरती पण दिसून येतो. तर ब्रँचेसवरती जर हे स्पॉट्स आपल्याला छोटे छोटे असणार, इनिशियली स्टेजमध्ये वॉटर सोकलस ट्रान्सलुसंट स्पॉट्स असणार, राउंडेड बाय येलो कलर, असे स्पॉट दिसून येतील. हे स्पॉट्स नंतरच्या काळामध्ये कोलॅस होतील, एकत्र होता आणि एकत्र घेऊन ते काय करता, लिपवरती तुमच्या ट्विंग्स असतील, ब्रँचेस असतील, त्याच्यावरती ते पसरतात. आणि हा जर डिसीज जास्त प्रमाणात ब्रँचेसवरती दिसून आला तर तिथं आपल्याला डायबॅक सिम्पटम्स, ब्रँच जळताना दिसून येते, डायबॅक सिम्पटम्स तिथं आपल्याला दिसून येतात. अल्टिमेटली जे हाईट जी असते झाडाची ती कमी होते, ॲज वेल ॲज त्याचं यील्ड पण कमी होणार. अशा प्रकारे आपल्याला सिम्पटम्स ॲपियर होताना आपल्याला सिट्रस कॅन्करमध्ये दिसून येतात. लक्षात घ्या, जर वॉटर सोकलस स्पॉट्स ॲपियर ऑन फ्रूटवरती जर आपल्याला स्पॉट्स ॲपियर झाले, ओके, कॅन्करस स्पॉट्स ॲपियर जर झाले तर त्या स्पॉटला येलो, जे सराउंडेड येलो कलर असतो तशा प्रकारचा येलो कलर फ्रूटवरती नसतो. ओके, फक्त तो आपल्याला लिपवरती, स्टेमवरती, बाकी सगळीकडे दिसून येईल. पण फ्रूटवरती जेव्हा कॅन्करस स्पॉट्स येतील, कॉर्की टिश्यू तिथं फॉर्म होतील, त्याला सराउंडेड येलो कलर राहणार नाही. अशा प्रकारचे आपल्याला सिम्पटम्स आपल्याला झॅन्थोमोनास कॉम्पेस्टिस पीव्हीसिट्रीमध्ये दिसून येतात, म्हणजे कॅन्करस डिसीजमध्ये दिसून येतात. जनरली लक्षात ठेवायचं, बॅक्टेरियल डिसीजमध्ये ऊज आउट होतो, उजिंग होते. ओके, तर पहा, चौथा जो डिसीज आहे तो आहे ब्लॅक आर्म ऑफ कॉटन, ब्लॅक आर्म ऑफ कॉटन और अँग्युलर लीफ स्पॉट ऑफ कॉटन. अँग्युलर म्हणजेच काय, त्याला खाच्या असतील असा म्हणजे अँग्युलर. पहा, अँग्युलर लीफ स्पॉट ऑफ कॉटन कॉज बाय झॅन्थोमोनास कॉम्पेस्टिस पॅथोआर माल्व्हॅसिरम. ओके, तर या झॅन्थोमोनासमुळे कॉज होणारा एक डिसीज आहे ब्लॅक आर्म ऑफ कॉटन. तर हा डिसीजमध्ये होते काय, तर हा डिसीजमध्ये जेव्हा ते सिडलिंग स्टेजमध्ये कॉटन असतो त्याच्या खालच्या साईडनं जे काय त्याचे सिडलिंग स्टेज असणार, सिडलिंग झाल्यानंतर खालच्या साईडनं स्मॉल वॉटर सोकलस स्पॉट्स ॲपियर होताना आपल्याला दिसून येतात. असेच प्रकारचे स्पॉट्स आपल्याला ल्यूजवरती पण दिसून येतात. आणि कालांतरानं जे स्पॉट्स असतात ते स्पॉट्स ते लेसन्समध्ये कन्वर्ट होऊन ब्राऊन टू ब्लॅक कलरचे लेसन्स ॲपियर होताना आपल्याला त्या ल्यूजवरती आपल्याला दिसून येतात. आणि जे ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स असतात ते पानावरती दिसल्यानंतर त्याच्या ज्या व्हेन्स आहे, ओके, त्याच्या ज्या व्हेन्स आहे या व्हेन्ससोबत तो ग्रो करतो. ओके, व्हेनलेटसोबत काय करतो, हा बॅक्टेरिया अशा प्रकारे ग्रो करतो. हे टिपिकल सिम्पटम्स आहे की अँग्युलर स्पॉट्स तिथं आपल्याला ॲपियर होताना आपल्याला दिसून येतात. ओके, अशा प्रकारचे आपल्याला तिथं स्पॉट दिसून येतात. तर पहा, लक्षात घ्या, मेन इथं असं आहे की या व्हेनलेटसोबत त्याची ग्रोथ होत चालते. कशाची, तर बॅक्टेरियाची. नंतर जे स्पॉट्स असतील छोटे छोटे ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स ॲपियर होता असे, ओके, हे स्पॉट्स सगळे एकत्र होता. ओके, आणि जर ब्रँचेस असल्या, ब्रँचेस ज्या असतील छोट्या छोट्या न्यू ब्रँचेस ज्या काय असतील, तर तिथं जर गर्डलिंग केलं या स्पॉट्सनं, तिथं जर लेसन्स फॉर्म केले तर तिथं काय होते, ते पूर्ण ब्रँच कोलॅप्स होते किंवा ब्रेक होते. तर त्याच्याचमुळे याला ब्लॅक आर्म ऑफ कॉटन असं पण म्हणतात. आणि दुसरं म्हणजे बोलवरती जर हा डिसीज आपल्याला दिसून आला, बोलवरती, ओके, तर इथं लेसन्स फॉर्म होता. आणि हे जे लेसन्स असतील, ब्लॅक लेसन्स ॲपियर ऑन बोल, आणि असे काही जे काही सनकेन स्पॉट्स ॲपियर होताना आपल्याला दिसतात या बोलवरती, तिथून जो ब्राऊन कलरचे जेव्हा स्पॉट्स असतात त्याच्यातून स्त्रावतो, ऊज बाहेर येतो. आणि ऊज आल्यानंतर जे लिंट असते आतमधलं, ओके, लिंट डिस्कलरायझेशन होताना आपल्याला अशा प्रकारे लिंट डिस्कलरायझेशन होताना आपल्याला दिसून येते. या डिसीजमध्ये एकच महत्त्वाचं आहे की अँग्युलरली स्पॉट फॉर्म होता. ओके, अँग्युलर म्हणजे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. ओके, आणि हे जे अँग्युलरली स्पॉट असतात हे कशाच्या, तर तुमचे जे व्हेनलेट्स असतात, व्हेनच्या सोबत त्याची ग्रोथ होत चालते. ओके, आपल्या पानाच्या ज्या व्हेन्स असतील तिथं त्याची ग्रोथ होत चालते.
त्या बॅक्टेरियाची, ते स्मॉल वॉटर सोक्रस ट्रान्सलुसंट स्पॉट्स सीडलिंग स्टेजमध्ये जे कॉटलिडॉन असतात त्याच्या खालच्या साईडनं ॲपियर होता, ॲज वेल ॲज पानावर पण ॲपियर होता. आणि जे काही नवीन शूट असतील किंवा नवीन स्टेम असतो किंवा नवीन ब्रँचेस असतात तिथं जर त्याची गर्डलिंग झाली, ओके, हे स्पॉट जर तिथं ॲपियर झाले तर तिथून काय होते, ब्रेक होते. म्हणून आपण याला ब्लॅक आर्म ऑफ कॉटन पण म्हणतो. आणि बोलवरती काय दिसून येते, तर बोलवरती आपल्याला जे काही सनकेन ब्लॅक स्पॉट्स ॲपियर होताना आपल्याला दिसतात आणि त्याचा जे आतमधला जो लिंट असतो तो डिस्कलरायझेशन होताना पण आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला अँग्युलर लीफ स्पॉट ऑफ कॉटनमध्ये दिसून येतात. तर पहा नंतरचा जो डिसीज आहे तो आहे विल्ड डिसीज कॉज बाय, जो बॅक्टेरियल विल्ड डिसीज कॉज बाय राल्स्टोनिया सोलॅनिसिरम, हा जो बॅक्टेरियाचा जिनस आहे, ओके, याच्यावरती पण आपण फोकस करायचा. राल्स्टोनिया सोलॅनिसिरममुळं काय कोणता डिसीज कॉज होतो, तो विल्ड डिसीज, बॅक्टेरियल विल्ड डिसीज कॉज बाय राल्स्टोनिया सोलॅनिसिरम. आता या डिसीजमध्ये काय होते तर लक्षात घ्या, जो स्टेमचा जो पार्ट आहे, ओके, स्टेममध्ये झायलम फ्लोएम असणार, ओके, त्यामधून मिनरल्स, न्यूट्रियंट आणि वॉटर सप्लाय, ओके. तर अशा प्रकारे झायलम फ्लोएम जे असणार, हा जो इथं असते, इथं काय होणार, तिथं बॅक्टेरियल ग्रोथ होऊन जाणार, ओके, बॅक्टेरियल ग्रोथ होणार आणि हे प्लग करून टाकणार, ओके. इथं प्लग केल्यानंतर तो जो फ्लो आहे न्यूट्रिशनचा तो वरती जाणार नाही. आणि जर इथून जर आपण कट केलं, ओके, एक कट केलं तर तिथून काय बनते, ऊज बाहेर येतो. काय येतो बाहेर, इथून जर कट केलं, स्प्लिट केलं तर तिथून ऊज बाहेर येतो. आणि अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला विल्ड डिसीजमध्ये जनरली आपल्याला ड्राईंग ऑफ सीडलिंग टू अडर स्टेजमध्ये ड्राईंग होताना आपल्याला प्लांट दिसून येते. का प्लांट दिसून येते, तर स्प्लिट जर केला आपण त्याचं स्टेम तर तिथं आपल्याला बॅक्टेरियल कट जर घेतला तर तिथं ऊज येताना आपल्याला बाहेर दिसतो. अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला विल्ड डिसीजमध्ये ऑकर होताना दिसून येतात. पण विल्ड डिसीज कॉज बाय बॅक्टेरियल विल्ड डिसीज कॉज बाय राल्स्टोनिया सोलॅनिसिरम हे लक्षात घ्यायचं. आणि जनरली विल्ड डिसीजमध्ये ड्राईंग ऑफ सीडलिंग टू होल इंडिव्हिज्युअल प्लांट काय होऊ शकतो, ड्राय होऊ शकते. आणि आतमध्ये जर स्प्लिट आउट करून पाहिला आपण तर तिथं आपल्याला ऊज येताना बाहेर येताना दिसतो. आणि झायलम आणि फ्लोएमचा जो मार्ग असतो, ओके, तिथं रसवाहिनी आणि पाणी वाहून येणारी जी झायलम आहे तर तो जो मार्ग आहे तो तिथं ब्लॉक होतो. त्यामुळे काय होते, विल्टिंग दिसून येते. टोमॅटोवरचा विल्ट आहे राल्स्टोनिया सोलॅनिसिरममुळे हा कॉज होतो. अशा प्रकारचे सिम्पटम्स इथं विल्टमध्ये दिसून येतात. नंतरचा जो डिसीज आहे की बॅक्टेरियामुळे जो डिसीज कॉज होतो तो आहे सॉफ्ट रॉट नावाचा डिसीज. रॉट म्हणजे सडणे, कुजणे, ओके. तर हा जो रॉटिंग आहे, रॉटिंग जिथं काही अफेक्टेड टिश्यू डीके आणि रॉट या डिसीजेसमध्ये काय होते, अफेक्टेड टिश्यू जे काय असतील ते काय होतं, डीके आणि रॉट होताना आपल्याला दिसून येतात. तर सॉफ्ट रॉट जो डिसीज आहे त्यातला एक आपण जे एक्झाम्पल पाहत आहे ते आहे सॉफ्ट ब्लॅक रॉट ऑफ कॅबेज कॉज बाय झॅन्थोमोनास कॉम्पेस्टिस पॅथोवार कॉम्पेस्ट्रिस मुळे हा डिसीज काय होतो, हा डिसीज कॉज होतो. या डिसीजमध्ये होते काय तर येलो, आता पहा हे जर कॅबेजचं पान असलं तर या मार्जिनच्या जवळ अशा प्रकारे लक्षात घ्या येलो व्ही शेप स्पॉट्स अरायझिंग अलॉंग दी मार्जिन. तुमची जी मार्जिन असणार, त्या लिपची जी मार्जिन असणार, कळा असणार, ओके, त्या मार्जिनच्या साईडनं इथं असे व्ही शेपचे येलो कलरचे आपल्याला म्हणजे ही टिपिकल सिम्पटम दिसून येतं आपल्याला. येलो व्ही शेप स्पॉट्स अरायझिंग होताना दिसतं आपल्याला त्या मार्जिनच्या जवळ, ओके. अशा प्रकारचे स्पॉट्स आपल्याला ह्या सॉफ्ट रॉट ऑफ कॅबेजमध्ये दिसून येतात. तर लक्षात घ्या दुसरा जो डिसीज आहे ब्राऊन रॉट ऑफ पोटॅटो, या डिसीजमध्ये जे सिम्पटम्स ॲपियर होताना दिसतं आपल्याला तर ते पानं जे काही पोटॅटोचं प्लांट असणार ते स्टंटिंग होते आणि एंटायर प्लांट पिवळं पडताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. ब्राऊन टू व्हस्क्युलर बंडल जे असते त्या पोटॅटोचं, ओके, पोटॅटोचा जर कट घेतला तर व्हस्क्युलर बंडल जे असते ते ब्राऊन कलरचं आपल्याला अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. ब्राऊन कलर तिथं आपल्याला दिसून येतो. व्हस्क्युलर बंडलच्या आतमध्ये आपल्याला अशा प्रकारचे स्पॉट दिसून येतात. या पोटॅटोच्या आतमध्ये जर आपण याला कट केला तर ब्राऊन नेक्रोटिक रिंग आपल्याला तिथे दिसून येते आणि डिस्कलरायझेशन होताना आपल्याला दिसून येतो. आणि याला जे पोटॅटो असतील अशा प्रकारचे इन्फेक्टेड पोटॅटो जे असतील त्याला जर ट्यूबर फॉर्म झाले, ओके, तर ते ब्लॅकनिंग होताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला ब्राऊन रॉटमध्ये दिसून येतात. आणि जो कॅबेजवरचा सॉफ्ट ब्लॅक रॉट नावाचा जो डिसीज आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिम्पटम दिसून येतात. आतापर्यंतचे जे पण आपण बॅक्टेरिया डिसीज पाहिले हे सगळे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. झॅन्थोमोनास झाला, राल्स्टोनिया झाला, इरविनिया झाला, हे सगळे काय आहे तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत. तर पहा
नंतर जो बॅक्टेरियल डिसीज जे येतात त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सिम्पटम दिसून येतात, तर हेरी रूट. ओके, रूट जे आहे त्या अशा फाईन स्ट्रक्चर जर तयार झालं तर पहा, फॉर्मेशन ऑफ न्यूमरस फाईन रूट्स. फाईन रूट्स म्हणजेच काय, जर नंबर ऑफ फाईन रूट्स जर तयार झाल्या तर त्याला आपण काय म्हणतो, हेरी रूट्स असं म्हणतो. आणि अशा प्रकारच्या रूट्स आपल्याला कुठे दिसून येतात, तर ॲग्रोबॅक्टेरियम रेडिओबॅक्टर मध्ये आपल्याला अशा प्रकारच्या फाईन रूट्स झालेल्या दिसून येतात, त्याला आपण हेरी रूट्स असं म्हणतो. तर दुसरा जो प्रकार आहे आणखी की जो बॅक्टेरियल डिसीजेसमध्ये दिसून येतो तो आहे ट्यूमर, नॉट, गाठ तयार होणे. ओके, ट्यूमर तयार होणे आणि गॉल तयार होणे. ओके, तर आता ट्यूमर म्हणजे काय, जो ट्यूमर आहे नॉट लाईक स्ट्रक्चर म्हणजे गाठीसारखं एक स्ट्रक्चर तयार होणं, और ओव्हर ग्रोथ ऑफ द होस्ट टिश्यू, एखाद्या टिश्यूची ओव्हर ग्रोथ होणं, याला म्हणतात ट्यूमर. तर लक्षात घ्या, गॉल म्हणजे काय, अबनॉर्मल स्वेलिंग फॉर्म बाय दी प्लांट पार्ट. एखाद्या प्लांट पार्टची अबनॉर्मल स्वेलिंग जर दिसून आली तर त्याला आपण काय म्हणतो, गॉल असं म्हणतो. तर हे ॲग्रोबॅक्टेरियम रेडिओबॅक्टरमध्ये हे दोन प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला ॲपियर होताना दिसून येतात. आता लक्षात घ्या, हा पण काय आहे तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. स्ट्रेप्टोमायसिस कॅबॅसी जो की स्कॅब ऑफ पोटॅटो आहे, लक्षात घ्यायचा. आपण याच्या अगोदर स्कॅब डिसीज पाहिला, तो होता व्हेंच्युरिया युनिकुलिसमुळे, स्कॅब ऑफ ॲपल कॉज बाय व्हेंच्युरिया युनिकुलिस. तर आपण आता जो मी डिसीजचं नाव सांगत आहे, स्कॅब ऑफ पोटॅटोवरती येणारा जो स्कॅब डिसीज आहे हा एक ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामुळे कॉज होणारा डिसीज आहे, तर तो आहे स्ट्रेप्टोमायसिस कॅबॅसी. हे जे आहे ना, बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे सगळे बॅक्टेरियल डिसीजेस आहे. आणि या बॅक्टेरियल डिसीजेसमध्ये काय होते तर कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स ॲपियर होऊ शकतात हे आपण आता पाहिलं. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला या डिसीजेसमध्ये काही एक अडचण येत असेल तर तुम्ही एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवर तिथं कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.